रायगडची झुंज, अन्यायावर लेखणीचा वार. कर्जत नगर परिषद हद्दीतील कर्जत दहिवली परिसरात गेल्या आठवड्याभरापासून गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने हॉटेल व्यवसाय अक्षरशः ठप्प झाले आहेत. कर्जतची ओळख असलेल्या सर्वसामान्यांच्या आवडीच्या वडापावसारख्या पदार्थांच्या विक्रीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने अनेक लहान मोठी हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ आली असून कामगारांच्या उदरनिर्वाहावरही संकट ओढावले आहे. अनेकांचे संसार देखील उघड्यावर पडण्याची वेळ हॉटेल व्यावसायिक यांच्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत दहिवली हॉटेल असोसिएशनच्या वतीने मंगळवारी 17 मार्च कर्जत येथील प्रशासकीय कार्यालयातील पुरवठा विभाग तसेच तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन सादर करण्यात आले. गेल्या आठवड्यापासून गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान हॉटेल व्यावसायिकांवर भाडे, वीज बिल तसेच बँक कर्जाच्या हप्त्यांचा आर्थिक ताण वाढत आहे. पर्यायी मार्गाने सिलेंडर मिळवण्याचा प्रयत्न केल्यास दंडात्मक कारवाईचा धोका असल्याने अडचणी अधिकच गंभीर झाल्या आहेत. त्यामुळे तातडीने गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या दरम्यान तहसीलदार धनंजय जाधव यांनी निवेदनाचा स्वीकार करत हॉटेल व्यावसायिकांना दिलासा दिला. त्यांनी सांगितले की या प्रकरणी मी स्वतः रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रश्नांवर त्वरित तोडगा काढून हॉटेल व्यावसायिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा असोसिएशनने व्यक्त केली आहे. यावेळी अमोल देशमुख, संतोष दाभणे, सागर वांजळे, शरद देशमुख, विठ्ठल मावकर, ओमकार दगडे, संजय चाचड, समर शिंदे, प्रतीक खोत आदी व्यावसायिक उपस्थित होते. मी अमोल देशमुख, हॉटेल शिवम. आज हॉटेल शिवम माझं स्वतःचं असल्या कारणाने आज माझ्या हॉटेलमध्ये गॅस पुरवठा पूर्णपणे गेले 8 दिवस झाले बंद आहे. अशाच माझ्याचप्रमाणे कर्जत दहिवली सर्व हॉटेलवाल्यांची हीच अवस्था आहे. कर्जत दहिवलीमध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडर नसल्या कारणाने 8 दिवस झाले सर्वांची व्यथा सहन असल्या कारणाने सगळ्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर हॉटेलमध्ये असणारे कामगारांचा प्रश्न, त्यानंतर प्रत्येकाची काहीकांची दुकानं भाड्याने असल्या कारणाने भाड्याचा प्रश्न असतो, लाईट बिलाचा प्रश्न असतो, कोणाचा व्यवसाय कर्ज असतं कोणाच्यावरती, कोणाचा हप्ते असतात बँकेचे. या 8 दिवसामध्ये गॅस सिलेंडर नसल्या कारणाने सगळ्यांचे व्यवसाय पूर्णपणे चालू नसल्यामुळे अर्धवट चालू आहेत, कोणाचे बंद आहेत, कोणाचे पूर्ण व्यवस्थित चालू नसल्या कारणाने अर्ध चालू असल्या कारणाने पूर्ण आर्थिक टंचाई निर्माण झालेली आहे. आर्थिक टंचाईमुळं आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतला, मिटिंग घेऊन सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आपण सर्वांनी मिळून माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन द्यावं की आम्हाला कमर्शियल गॅस टाकी वेळेत पूर्ण मिळावी म्हणून. कारण 8 दिवस झाले आम्ही गॅसची वाट बघतो आणि आम्हाला कुठूनही सहकार्य नाही, कोणाचं मार्गदर्शन नाही आहे. तर आम्ही गॅससाठी काय करावं, आमची दुकानं चालावं यासाठी आम्ही काय करावं ह्यासाठी कोणाचंही मार्गदर्शन नाही आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी एक दिवसांनी मिटिंग घेतली. मिटिंग घेतल्यानंतर आम्ही एक निर्णय घेतला की आपण तहसीलदार साहेबांकडून मार्गदर्शन घ्यावं. तहसीलदार साहेबांनी आमचं म्हणणं ऐकलं आणि त्याच्यासाठी त्यांनी वेळेत ताबडतोब आमची मागणी कलेक्टरांकडं केली आणि आम्हाला एक 15 मिनटामध्ये आम्हाला त्याचा रिझल्ट ते देणार आहेत का, काय पुढे कसं होणार, किती दिवसांनी तुम्हाला गॅस सिलेंडर मिळणार याची माहिती आम्हाला आज संध्याकाळपर्यंत मिळेल. पण आज आत्ताच्या वेळेस आमच्यावर सगळ्यांवरती हॉटेल व्यवसाय हा बंद ठेवण्याची वेळ आलेली ही सर्वात वाईट आणि कर्जत शहरासाठी कर्जतमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी गैरसोय निर्माण झालेली आहे. त्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावा म्हणून आम्ही पुरवठा विभाग आणि मान्य तहसीलदार यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. पण त्यांच्याकडनं थोडी आम्हाला सकारात्मक गोष्ट मिळाली आहे. तर बघू आता उद्यापर्यंत आम्ही वाट बघू. नसेल तर आम्हाला हॉटेल पूर्णपणे बंद ठेवण्याची व्यवस्था करावी. आम्ही कर्जत दहिवली असोसिएशनचे सहकारी बोलतो आहे. आज दिनांक 17/3/2026. तर असं आमचं आज दुकानाची बंद करायची पाळी आली. आम्हाला सिलेंडर काही उपलब्ध होत नाही. आज आम्ही साहेबांकडं तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिले सर्वांनी. साहेब बोलले आम्ही बघूया पुढं.
प्रक्रिया चालवली आहे. त्याच्याबद्दल आम्ही सर्व सहकारी इथं आलेले आहेत, सकाळपासूनच उभे राहिले होते. आता उद्यापासून आम्ही आमची दुकानं बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्हाला जोपर्यंत सिलेंडर मिळत नाही तोचपर्यंत